नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान बाळाचं उत्तम आरोग्य राहण्यासाठी बाळाने शी आणि शू व्यवस्थित करणं गरजेचं असतं. बाळाला योग्य वयात त्याबद्दलच्या योग्य सवयी जागरूकता असणं गरजेचं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाला शू आणि शीच्या योग्य सवयी कशा पद्धतीने लावाव्या त्यासाठी काही प्रभावी टिप्स पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, कारण बाळाला जर काही त्रास होत असेल तर त्यासाठीचे प्रभावी उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा लहान बाळामध्ये शू आणि शी बद्दलच्या तक्रारी दिसून येतात. लहान बाळाला हा त्रास काय होत आहे हे सांगणंही अशा वेळी अवघड होतं. बऱ्याचदा मुलांना हे त्रास समजतही नाहीत किंवा जरी त्रास समजले तरी मुलं ते सांगण्यासाठी थोडंसं लाजतात. मुलांनी जरी ते त्रास सांगितले नाही तरीही आपण पालक म्हणून काही वेळेला त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. परंतु बाळाची शू आणि शी वेळेवर आणि व्यवस्थित होणं हे त्याच्या उत्तम आरोग्याचं लक्षण आहे हे लक्षात घ्या आणि त्याकडेही विशेष लक्ष द्या. बऱ्याच वेळा मुलं नवीन ठिकाणी, नवीन व्यक्तींमध्ये किंवा शाळेमध्ये खेळण्याच्या वेळी शू किंवा शी असेल तरी जाण्यासाठी कंटाळा करतात किंवा शू शी अडवून धरण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या गोष्टीमुळे पुढे चालून बाळालाच बरेचसे त्रास उद्भवण्याची शक्यता असते. लहान मुलांना अशा पद्धतीने शू किंवा शी अडवून जाण्याची सवय लागू शकते. परंतु अशा पद्धतीने शू शी अडवणं हे बाळाच्या आतड्याच्या दृष्टीने चांगलं नाही. शू आणि शी हे शरीराबाहेर टाकण्याचे घातक घटक आहेत. हे घटक जेव्हा जास्त काळ शरीरामध्ये पडून राहतात तेव्हा मुलांना त्याद्वारे इतर त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मुलांना अंगदुखी होणं, गॅसेस होणं, बद्धकोष्ठता होणं, भूक मंदावणं, तोंडाला दुर्गंधी येणं असे त्रास यामुळे होतात. मुलांना शू शी लागली हे सांगताना यात लाजण्यासारखं काही नाही हे पालकांनी शिकवणं आणि मुलांना त्याबद्दल प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. बरेचदा आपण असं पाहिलं असतं की काही मुलं 2-2 दिवस देखील शौचास जात नाहीत. परंतु लहान मुलांना याबाबतीत पालकांनी बोलणं, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो हे सांगणं आणि मुलांना ही सवय लावणं गरजेचं असतं. त्यामुळे लहान मुलांना बऱ्याच वेळा डायपर वापरलं जातात. डायपरमध्ये लहान मुलं शू किंवा शी करतात किंवा त्याचप्रमाणे जर जास्त झालं आणि ते जर वेळेत बदललं गेलं नाही तर लहान मुलांना इन्फेक्शनचा खूप मोठा धोका असतो. मुलांपेक्षा मुलींच्या बाबतीत ही शक्यता जास्त दिसून येते. बाळाला डायपरमध्ये जरी शी केली तरी ती वेळेत बदलणं गरजेचं असतं, अन्यथा त्यामुळे खूप मोठा त्रास मुलांना होऊ शकतो. लहान मुलांना असा जंतुसंसर्ग झाला तर वारंवार शू किंवा शी करताना बाळ रडणं, थोडासा ताप येणं, अंगदुखी होणं, डायपरच्या भागामध्ये रॅश, पुरळ येणं, फोड येणं, शीची जागा लाल होणं असे त्रास दिसून येतात. ज्या मुलांना शौचास अडवून ठेवण्याची सवय असते त्या मुलांमध्ये शौचास खडा होणं, अंगातील उष्णता वाढणं, मुलं विनाकारण चिडचिड करणं, भूक मंदावणं, मुलांना खूप अस्वस्थ वाटणं, झोप शांत न येणं असे त्रास चालू होतात आणि त्यामुळे मुलांना कायमस्वरूपी बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात गूळ, खोबरे, शेंगदाणे, सुकामेवा, कॉर्नफ्लेक्स, पॉपकॉर्न, मका, ढोबळी मिरची, नाचणी, कडधान्य, मैदायुक्त पदार्थ आहारात असतील, लहान मुलं हे पदार्थ न चावता खात असतील, लहान मुलांच्या आहारामध्ये तूप, दही खूप कमी प्रमाणात असेल, हरभऱ्याच्या डाळीचे प्रमाण जास्त असेल तरी देखील बाळाला शीसाठी त्रास होऊ शकतो. मुलं रात्रीचं जेवण खूप उशिरा घेत असतील, आहारामध्ये द्रवपदार्थ, पाणी कमी प्रमाणात असेल, व्यायामाचा अभाव असेल आणि लहान मुलांची झोप वेळेवर पुरेशी आणि नियमित नसेल तर अशा पद्धतीचे त्रास लहान मुलांना जास्त दिसून येतात. प्रत्येक मुलांमध्ये त्याच्या प्रकृतीनुसार हे त्रास कमी जास्त असू शकतात. परंतु जी मुलं अशा पद्धतीने शू शी अडवून ठेवतात त्या मुलांमध्ये सर्रासपणे हे सगळे त्रास दिसून येतात. अशा वेळी डॉक्टरांना भेटून लहान मुलांना योग्य समुपदेशन करणं आणि सध्याचा त्रास कमी करण्यासाठी योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं असतं.
लहान मुलांमध्ये जर ही सवय कायम ठेवली तर मुलांना आतड्यासंबंधीचे पचनासंबंधीचे बरेचसे त्रास भेडसावू शकतात. त्याबरोबरच लहान मुलांच्या पोटामध्ये अतिरिक्त प्रमाणात जंत कायमस्वरूपी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारामध्ये अशा पद्धतीचे मैदायुक्त जंक फूड, स्टार्च, ग्लुटेन युक्त पदार्थ कमी प्रमाणात आणि क्वचित द्या. लहान मुलांचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात फायबरयुक्त फळं आणि भाज्या देणं गरजेचं असतं. लहान मुलांनी पुरेसं पाणी आणि द्रवपदार्थ नियमित आहारात घेणंही गरजेचं असतं. दूध, तूप, दही या पदार्थांचा समावेश नियमित आहारात करा. लहान मुलांना भरपूर खेळ खेळू द्या. जेव्हा भूक लागेल तेव्हाच मुलांना खायला द्या. मुलांना आहार जबरदस्तीने खाऊ घालत असाल तर अशा पद्धतीचे त्रास दिसून येतात. त्यासोबतच मुलांना पुरेसा व्यायाम, वेळेवर जेवण आणि वेळेवर झोप असणंही गरजेचं असतं. लहान मुलांनी जास्त वेळ शौचास अडवून ठेवल्यामुळे शौचाला खडा होते. त्यामुळे मुलांना खूप त्रास होतो. बऱ्याचदा शी किंवा शू आली तरीही या त्रासाच्या भीतीने लहान मुलं शौचास जाणं टाळतात. परिणामी त्रास अधिकच वाढू शकतो. यावेळी लहान मुलांना योग्य ते औषधोपचार घेणं खूप गरजेचं असतं. जेव्हा बाळाला शौचास खडा होण्यामुळे आणि शी बाहेर येण्यासाठी त्रास होत असेल त्यावेळी कापसाचा छोटासा पिचू एरंडेल तेलामध्ये बुडवून बाळाच्या गुदद्वाराजवळ ठेवू शकता. त्यामुळे मलविसर्जन सहजपणे होण्यासाठी आणि बाळाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. बऱ्याच वेळा मुलांच्या सकाळच्या शाळेच्या घाईमध्ये किंवा उशीर होत आहे अशा कारणांमुळे मुलांना मलविसर्जनाची सवय लावली जात नाही. त्यामुळे देखील असे त्रास होऊ शकतात. मुलांना सकाळच्या वेळेतच मलविसर्जन करण्याची सवय लावावी तर हे त्रास लहान वयातच आटोक्यात आणता येतील. बाळ जसं जसं मोठं होतं तशा या सवयी कायमस्वरूपी राहतात आणि त्रास वाढून परत आटोक्यात आणणं थोडंसं अवघड जातं. बाळ 1 ते 1.5 वर्षाचा असल्यापासूनच टॉयलेट ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. त्या वेळेपासूनच लहान मुलांना या गोष्टी शिकवल्या तर आपसुकच मुलं नंतरच्या काळामध्येही स्वतः अवलंब करतात आणि नियमित मलविसर्जन केल्यास हे त्रास होत नाहीत. लहान मुलांचं पोट जर व्यवस्थित साफ असेल तरच मुलांना आहार घेण्याची पुरेशी भूक लागेल, तरच मुलांना स्वस्थ वाटेल आणि बाळाचा एकंदरच उत्तम शारीरिक विकास होण्यासाठी पुरेसा पौष्टिक आणि सुपाचा आहार बाळ घेऊ शकेल. बाळाला डिहायड्रेशनचा त्रास असेल, ताप असेल किंवा जास्त प्रमाणातील औषधं बाळाला चालू असतील, एखाद्या दिवशी जर आहारामध्ये द्रवपदार्थ आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं, बाळाला गॅसेस जास्त होत असतील तर त्या दिवशी बाळाला शी कमी प्रमाणात होणं किंवा शौचास खडा होणं असे त्रास दिसू शकतात. परंतु जर हे त्रास नियमित होत असतील तर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणं आणि योग्य ते कारण शोधणं गरजेचं असतं. लहान मुलांना दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी 2 ते 3 चमचे पिण्यास दिल्यामुळेही शौचास सहज आणि सकाळी उठल्यानंतर लगेच साफ होते. लहान मुलांना सकाळी उठल्यानंतर पोटावरती दाब पडेल असे हलके व्यायाम आणि मसाज केल्यानेही पोट लवकर आणि सहज साफ होतं. एखाद्या दिवशी बाळाला अशा पद्धतीने शी साफ होत नसेल किंवा शी झाली नसेल तर कोमट दुधामध्ये पाव चमचा तूप घालून पिल्याने पोट सहज साफ होण्यास मदत होते किंवा एरंडे तेला कापसाला लावून गुदद्वाराजवळ ठेवल्यानेही शौचास साफ होते. बाळाला तोंडावाटे एरंडेल तेल अजिबात देऊ नये, त्यामुळे जुलाब लागण्याची शक्यता जास्त असते. एरंडे तेलाचा पिचू बाळाच्या गुदद्वाराजवळ थोडासा आतमध्ये सरकवून ठेवा. कापसाचा पिचू पूर्णपणे बाळाच्या गुदद्वारामध्ये जाणार नाही याची काळजी घेणं मात्र गरजेचं असतं. बाळ जेव्हा शी करतं त्यावेळी कापसाचा पिचू आपोआप बाहेर येतो. अशा पद्धतीने कापसाचा पिचू तयार करून एरंडेल तेलामध्ये तो बुडवून आपण बाळाची शी होत नसेल तर तो गुदद्वाराजवळ सरकवून ठेवू शकता, जेणेकरून खडा झालेली शौचास सहज बाहेर येण्यासाठी आणि बाळाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी मदत होते. बाळ 6 महिन्याचा पूर्ण होईपर्यंत फक्त आईचं दूध घेत असतो. लहान मुलांमध्ये शीचं प्रमाण यावेळी कमी असेल, परंतु शू व्यवस्थित आणि नियमित करत असेल, बाळाची शी होत असताना बाळ कणत नसेल, शौचास साफ होत नसेल तर काळजीचं कारण नाही. बाळ फक्त आईचं दूध म्हणजे पूर्णपणे द्रवपदार्थ घेत असतो. अशावेळी बाळाची शी खूप कमी प्रमाणात होणं साहजिक आहे, परंतु शी नियमित होणं म्हणजे बाळाचं पोट व्यवस्थित भरत आहे याचं लक्षण आहे. बाळाला शी करताना जर रडत असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल,
याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता। बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।